दारू पित होते म्हणतात. अरे मी अख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात घातले, आता वयाच्या 60 पर्यंत आलो. आणि विमानात दारू नेता येते का सांगा बरं? ज्याने विमानात प्रवास केला तर सांगा. तंबाखू सुद्धा नेता येत नाही, म्हणजे बिडी गाडी तर करून नाही, दारू कशी नाही? मी दिवसभर जेवलेला नव्हतो आणि तिथं ड्रायफ्रूट होते बर्नीमध्ये, बघा मी हात घालून बदाम काढतानाच आहे. एक बापूला वेपर्सचा पुडा आहे आणि बाकी दारू काय विषयच नाही. मी आयुष्यात म्हणजे हॉटेलमध्ये मी जेवलो सुद्धा नाही, पाणी सुद्धा पिलं नाही मी जिथं नॉनव्हेज आहे तिथं. दारू प्यायचा विषय कसा? हे सरळ सरळ वारकऱ्यांचा अपमान केला संजय राऊतांनी. आणि उद्धव साहेबांचा पक्ष संपुष्टात आणण्याचं विडा जर कोणी उचलला असेल तर संजय राऊत उचलला असं मला अशा या हरामखोराला ह्याची जागा आपण दाखवायची गरज नाही. ते कर्मानच मारायचं, त्याला धर्मानं मारायची गरज नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम सातत्यानं राऊतसाहेब करतात. अख्ख्या देशाला त्यांचा ईट आलाय. अशा स्वरूपाचं बेताल वक्तव्य करून शिवसेना संपुष्टात आणण्याचं पाप जर कोणी केलं असेल ते संजय राऊतांनी केलंय. त्यामुळे आता मी त्यांच्यावर काही जास्त बोलत नाही. परंतु शेवटी माझ्यावर माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास आहे. या महाराष्ट्रात